गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. दररोज साधना केल्याने आपल्यात परिवर्तन होतं. साधना एकच आहे, पण प्रत्येक साधकाची ती करायची पद्धत जर मी शिकवतो सेम सगळ्यांना, तर प्रत्येक व्यक्ती वेगवेगळ्या पद्धतीने करतो. वेगवेगळी त्याची इंटेन्सिटी असते, वेगवेगळी त्याची शारीरिक कॅपॅसिटी असते. पण एक लक्षात ठेवा, जेवढी भक्ती तेवढी प्राप्ती. तुम्ही या सिस्टीमशी स्वतःला किती अलाइन करून घेतात याच्यावरच प्रगती अवलंबून आहे. आणि प्रगती कशाला म्हणायचं? मी इथं तुम्हाला काही देत नाही, पण तुम्हाला काहीतरी मिळतं. मी काही देत नाही, पण तुम्हाला काहीतरी मिळतं. तुम्हाला काय मिळतं? मी अगदी गॅरंटेड सांगतो की तुम्हाला ग्लिम्स, थोड्याशा शांतीचा अनुभव होतो. तुम्हाला थोडंसं समाधान प्राप्त होतं. जर ते तुम्हाला प्राप्त झालं नसतं, तर तुम्ही न बोलवता इथं आलाच नसतात. याचा अर्थ हे सिद्ध झालं की मी तुम्हाला इथं काहीही देत नाही, पण तुम्हाला इथं काहीतरी मिळतं. मग जे मिळतं ते देणारा कोण आहे? तो देणारा सद्गुरू आहे. तो देणारा आदिगुरु आहे. तो देणारा तो परमपिता आहे. तो तुम्हाला काय देऊ शकतो? जगात अशी कुठलीही गोष्ट नाही की जी तुम्हाला हवी आहे आणि तो तुम्हाला ती देऊ शकत नाही. आणि म्हणून मी अगदी छाती ठोकून सांगतो की दररोज साधना, सेवा आणि सत्संग ज्याने केला त्याला त्याच्या आयुष्यात अशक्य असं काहीच नाही. त्याला जे पाहिजे ते मिळू शकतं. पण प्रॉब्लेम हा आहे की आपल्याला काय पाहिजे हेच आपल्याला माहित नसतं. आपल्याला गाडी पाहिजे. आपल्याला गाडी पाहिजे. कारण आपल्याकडे ऑलरेडी सायकल आहे आणि म्हणून मला गाडी पाहिजे. सायकल आहे, मला ऑटोमॅटिक गाडी पाहिजे, टू व्हीलर पाहिजे असं वाटणं म्हणजे काय? माझ्या शरीराला मला सुख पाहिजे. मला गाडी कशा करता पाहिजे? कारण सायकलीला मला पॅडल मारायला लागतात. गाडीवर कसं पेट्रोल टाकलं का भुर्र. आणि म्हणून माझ्या शरीराला जास्त कष्ट पडू नये म्हणून मला काय पाहिजे? सायकल नको, गाडी हवी आहे. आता गाडी मिळाली, गाडी मिळाली भगवंताच्या कृपेने. पण आपल्याला काय वाटतं? गाडी मिळाली, मी पैसे दिलेत, माझ्या पुरुषार्थाने मी पैसे दिलेत म्हणून मी गाडी विकत घेतली आणि भगवंताच्या कृपेमुळे प्राप्त झाली हे मात्र आपण विसरून जातो. दोन गोष्ट लक्षात ठेवा. आज तुम्हाला तुमच्या आयुष्यात जेही काही प्राप्त आहे ते दोन गोष्टींमुळे उपलब्ध आहे. दोन डायमेन्शन्स आहेत. एक फिजिकल डायमेन्शन आणि एक सूक्ष्म डायमेन्शन. फिजिकल म्हणजे काय? जे दिसतं स्थूल, स्थूल आणि सूक्ष्म. एक फिजिकल शरीर आहे, पण सूक्ष्म मन पण आहे आणि सूक्ष्म मनाला तुम्ही नाकारू शकत नाही. आणि म्हणून दोन डायमेन्शन्स प्रत्येक गोष्टीचे असतात. एक फिजिकल डायमेन्शन आणि एक मायक्रोस्कोपिक. और मायक्रोस्कोपिक पण नाही म्हणणार मी त्याला, कारण मन मायक्रोस्कोप मधून पण दिसत नाही. मन म्हणजे मराठीत शब्द आहे सूक्ष्म, किंवा त्याला इंग्लिश मध्ये म्हणतात ऑकल्ट. ऑकल्ट म्हणजे काय? जे नसतं पण असतं. विचित्र आहे ना हा शब्द. त्याच्यापेक्षा मला मराठी त्याच्यामुळे जास्त आवडतं. स्थूल आणि सूक्ष्म हे कसं एकदम इझिली समजलं. आणि इंग्लिश मध्ये त्याला काय म्हणायचं? फिजिकल अँड ऑकल्ट. ऑकल्ट सायन्स. ऑकल्ट सायन्स म्हणजे काय? जे फिजिकली आपल्याला सिद्ध करता येत नाही. मन आपल्याला दाखवता येत नाही, पण ते 100% असतं. अगदी तसंच माझ्या फिजिकल डायमेन्शन मध्ये, माझ्या स्थूल जगतात माझे ध्येय आहेत ना, माझे टार्गेट्स आहेत ना. स्थूल जगात, स्थूल जगात मी कोणाचा तरी पती आहे. स्थूल जगात मी कोणाचा तरी बाप आहे. मी स्थूल जगात कुणाचा तरी मुलगा आहे. मी स्थूल जगात एक डॉक्टर आहे. आणि माझ्या स्थूल जगतातले कर्तव्य हे
आहेतच, यांना मी डिनाय नाही करू शकत, यांना मी नाकारू नाही शकत. पण सूक्ष्म जगतात मी एक आत्मा आहे. सूक्ष्म जगतात मी एक आत्मा आहे, त्या परमात्म्याचा एक अंश. आणि चर अचर चराचरात तोच आत्मा विद्यमान आहे. चराचरात परमेश्वर, गण गण गणात बोते, सबका मालिक एक. आणि हे 99% लोकांना समजत नाही. कारण मी तुम्हाला सांगतो, समजलं तर उमजत नाही, उमजलं तर रुजत नाही, रुजलं तर वाढत नाही. कारण मी बघितलेलं आहे. गाडीवर लिहिलेलं असतं गण गण गणात बोते. आणि शेगावला गजानन महाराजांच्या दर्शनाला चाललो आणि पार्किंग वरून भांडण करतोय. विषय लक्षात आला का तुमच्या? मला काय म्हणायचंय, पार्किंग वरून भांडण तेव्हाच होणार, माझी जागा आहे ही, मला इथं लावायची, तू काय इथं मध्ये घुसवतोय गाडी. माझं आणि तुझं द्वैत आलं, वेगळेपणा आला. आणि गजानन महाराजांनी काय शिकवलंय? गण गण गणात बोते. अरे ते तुझ्यात आहे, तेच माझ्यात आहे, तू आणि मी एकच आहे. आणि हा एकात्मतेचा संदेश सगळ्या साधू संतांनी दिला. पण आपल्याला हे एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडून द्यायची सवय असते. आणि आपण फिजिकली, हो असं थोडी असतं होय, आणि मग जर ही जागा मी सोडून दिली आणि त्याने जागा लावून दिली, त्याने जागा लावून घेतली, त्याला जागा मिळाली, आणि मग मी कुठे लावू जागा? मग मी कुठे, मग मला त्रास नाही होणार का? विषय समजून घ्या. इथं चूक कोण आहे आणि बरोबर कोण आहे हे त्याच्या आध्यात्मिक स्तरावर अवलंबून आहे. हे त्याच्या आध्यात्मिक स्तरावर अवलंबून आहे. आणि आपल्याला शिकवलं गेलेलं आहे, कोणी आरे म्हटलं का लगेच कार्य म्हणायचं. बरोबर की नाही? आरे म्हटलं की लगेच कार्य म्हणायचं. पण जो माणूस आध्यात्मिक जीवनात सूक्ष्म जगतात स्थापित झाला, तो या साध्या साध्या गोष्टींमध्ये अडकून पडत नाही. तो सोल्युशन फाइंडर असतो. प्रॉब्लेम मध्ये अडकणारा तो राहूच शकत नाही. तो सोल्युशन फाइंडर असतो. आणि आपल्या भौतिक जगतातल्या आपल्या प्रगतीसाठी मारक असलेल्या गोष्टी कोणत्या आहेत? मी तुम्हाला सांगतो. बेसिक 2 गोष्टी आहेत, नीट लक्षात ठेवा. एक भीती आणि दुसरी लज्जा. या आपल्या भौतिक जीवनात आपल्याला प्रगती करू देत नाहीत. तुम्ही म्हणाल कसं काय? भीती कशाची? मी एक डॉक्टर आहे, मी डॉक्टर आहे, आणि मी जर लोकांसमोर असं बोललो तर लोक मला काय म्हणतील? भीती आहे माझ्या मनात, मी व्यक्त नाही होणार. सोशल मीडियावर मी जर माझा चेहरा दाखवला, अरे लोक काय म्हणतील, हा डॉक्टर काय देवदेव करायला लागून गेला. भीती माझ्या मनात. विषय लक्षात येतोय का नाही? नंतर अरे मी आज ही कटिंग अशी काय केलेली आहे, अरे लोक काय म्हणतील, मला लाज वाटते बाबा, नाही नको नको नको, मला जास्त माणसांमध्ये नाही जायला आवडत, मला लाज वाटते. भीती आणि लज्जा ह्या 2 गोष्टी तुमच्या प्रगतीला मारक आहेत. मग निर्लज्ज होऊन जगायचं का? विषय समजतोय का तुम्हाला मी काय म्हणतोय? निर्लज्ज होऊन जगायचं का? तर लाज कशाची वाटली पाहिजे हे आपण समजून घेतलं पाहिजे. चुकीच्या गोष्टी, अनीतीच्या गोष्टी, अधार्मिक गोष्टी करताना लाज वाटली पाहिजे. पण जे नीतीने आहे, जे नियमाने आहे, जे कुणाच्याही नुकसान ज्याच्याने होणार नाही, अशी कृती करायला कशाला लाजायचं? आणि जेव्हा आपण नीती आणि धर्म काय आहे हे स्पष्ट समजून घेतो, तेव्हा लज्जा आणि निर्लज्ज आणि याच्यातला आपण सुवर्ण मध्य साधू शकतो. नीट समजून घ्या, नीट समजून घेतलं पाहिजे. कारण लज्जा आपल्या प्रगतीला घातक आहे, मारक आहे. लोग क्या कहेंगे ये सबसे बड़ा रोग है. लोग क्या कहेंगे. हा, ते गाणं माहिती तुम्हाला? कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना, छोड़ो बेकार की बातों में, बीत न जाए ये जीवना. समजलं की नाही? हे जीवन आपल्या या फालतू गोष्टींमध्ये वाया जाऊ शकतं. कारण काय? सगळ्यात मोठा रोग आपल्याला काय लागून जातो? लोक क्या कहेंगे. लोक जे आहेत ना, लोक ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे. लोक गाढवावर बसू पण देत नाहीत, गाढवा बरोबर चालू पण देत नाहीत, आणि गाढवाला खांद्यावर घेऊन पण चालू देत नाहीत. तुम्हाला ती
प्रसिद्ध स्टोरी माहिती आहे, येस ऑर नो? आणि म्हणून ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे. मग आपल्या मनाला विचारा की मी जे काही करत आहे हे केल्यामुळे कोणाचं नुकसान होतंय का? जे जे काही कृती मी करणार आहे त्या कृतीमुळे बऱ्याच वेळा आपण अशा कृती करतो की ज्याच्यामुळे आपल्याला आनंद तर होतो पण दुसऱ्याचं नुकसान होतं. फॉर एक्झाम्पल, कुत्र्याच्या शेपटीला फटाके बांधून देणे. त्या बिचाऱ्या कुत्र्याला त्रास होतो, आपल्याला काय होतं? आनंद होतो. हा आनंद उपभोगलाय का सगळ्यांनी? मी तर उपभोगलेला आहे. या असं काम मी केलेलं आहे. पण हे काम करत असताना आपण सजग आहोत का? प्रत्येक कामामध्ये सजगता आवश्यक आहे. आणि ती कृती करत असताना माझ्याजवळ सजगता तेव्हा नव्हती, पण आता सजगता आहे. आणि मी ज्यावेळेस माझ्या भूतकाळातल्या कृतीचा विचार करतो की अरे 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 आपण त्या कुत्र्याच्या शेपटीला फटाके बांधले होते, बिचारा कसं पळत होतं. आता मला त्यावेळेस तर मी हसत होतो, त्यावेळेस तर मी एन्जॉय केला, त्यावेळेस तर माझं मनोरंजन झालं, पण आता मला त्या गोष्टीचं वाईट वाटतं. हा झाला भूतकाळातला पछतावा. विषय लक्षात आला का नाही? हे दुःखाचं मोठं कारण आहे. हे दुःख मी अजूनही विसरू शकलो नाही, म्हणून तर तुमच्या समोर बोलायला मला लाज वाटत नाही. म्हणून तर तुमच्या समोर हे प्रकट करायला मला लाज वाटत नाही. विषय समजतोय का तुम्हाला मी काय म्हणतोय? तो लज्जा तुमच्या प्रगतीला मारक आहे आणि भीती तुमच्या प्रगतीला मारक आहे. अरे सचिन सर, तुम्ही लहानपणी कुत्र्याच्या शेपटीला फटाके बांधलेले? अहो काय तुम्हाला लज्जा? अरे अरे अरे, ग्लानी आपल्या प्रगतीला, आपल्या व्यक्तित्वाला संकुचित करते. भूतकाळातला पछतावा, मी तुम्हाला एक उदाहरण सांगितलं, पण तुम्ही तुमच्या जीवनात आठवून बघा काय काय अनितीने आणि अधर्माने वागलेला आहात. जस्ट गिव्ह अ थॉट. कोणी छोटी मोठी चोरी केली असेल, कोणी छोटी मोठी माहीत असूनही खोटं बोललं असेल, कोणी काहीतरी अशी कृती केली असेल की जी समाजाकरता घातक होती. 100% प्रत्येकाने अशी कृती केलेली आहे. आणि ज्या वेळेस आपण भूतकाळातल्या या कृती आठवतो त्यावेळेस आपल्याला ग्लानी येते, वाईट वाटतं. आणि म्हणून अध्यात्म काय शिकवतं? भूतकाळाचा पस्तावा करू नका. एका सेकंदात मी तुमचं मेमरी कार्ड फॉर्मॅट करून देतो. काय करायचं? एक दीर्घ श्वास घेतला, डाव्या बाजूला सोडून दिला, तुमचं मेमरी कार्ड फॉर्मॅट झालं. लेट गो या छोट्याशा मंत्राने तुमचा पूर्ण भूतकाळ इरेज झाला. पण आता जे मी बोलतोय या गोष्टीवर तुमचा विश्वास आहे का? नाही बसणार लवकर. अनुभव घ्या. काय बोललो मी? अनुभव घ्या. एकदा भूतकाळाच्या सर्व चांगल्या वाईट, मी फक्त वाईटच म्हणत नाहीये, चांगल्या वाईट पाप पुण्यांपासून मुक्त होऊन तर बघा किती हलकं वाटतंय. तुम्ही तुमच्या मनानेच ऑर्डर द्या की आजपासून जे भूतकाळात जे घडलं ते घडलं. आता इथून पुढे मात्र मी जागृत झालेलो आहे, मी सजग झालेलो आहे माझ्या श्वासांच्या प्रती. आणि म्हणून ज्यावेळेस ही छोटीशी कृती केली जाते त्यावेळेस तुमचं व्यक्तित्व फॉर्मॅट होतं. मी लक्षात ठेवतो. काय लक्षात घ्या की तुमचं व्यक्तित्व फॉर्मॅट झालं. आता भूतकाळातल्या कुठल्याही गोष्टींचा विचार करू नका, कारण त्या इरेज झालेल्या आहेत. तुम्ही चांगलं काम केलं असेल ते इरेज झालं, तुम्ही वाईट काम केलं असेल ते इरेज झालं. जर मोबाईल फॉर्मॅट केला तर त्याच्यातले सगळे व्हिडिओ डिलीट होतात की नाही? येस ऑर नो? का काही शिल्लक राहतं? अगदी तसंच. आता तुम्ही कोरी पाटी आहात, मग तरी तुमच्या जीवनात 50% दुःख निघून गेलं, पण अजूनही 50% शिल्लक आहे. 50% दुःख शिल्लक आहे. कशामुळे? कारण भविष्याची चिंता. भविष्याची काय चिंता? की अरे मला लग्न करून 5 वर्ष होऊन गेले, अजून पोरबाळ नाही. चिंता आहे भविष्यात. अरे यार, बायको आहे, आई वडिलांची जबाबदारी आहे, 2 पोरं होऊन गेलेत मला, आता हे पोरं शिकतील की नाही? चांगल्या शाळेत घालावं तर लाखभर रुपये त्यांना वर्षाला फी आहे.
ही माझ्याकडनं देणं होईल की नाही, आणि दोन मुलं म्हणजे 2 लाख रुपये माझ्याकडनं कमवणं होईल की नाही. बायको तर दिवाळीला साडी मागते. अरे बापरे, सोन्याचे भाव तर खूप वाढलेले. भविष्याची चिंता, भविष्याची चिंता. तुम्ही मला सांगा, हे अध्यात्म आपल्याला या भविष्याच्या चिंतेतूनही मुक्त करतं. कारण आपण काय म्हणतो, तन मन धन जो कुछ है सब तेरा तेरा तुझको अर्पण क्या लागे है मेरा. ठेवले अनंते तैसेची राहावे चित्त असू द्यावे समाधानी. जर आता माझ्या अन्न वस्त्र आणि निवारा या गोष्टी पूर्ण होत आहेत ना, माझ्या मुलांची माझ्याविषयी काही तक्रार नाही ना, बायको जरी दिवाळीला साडी मागत असली तरी मी तिची काउन्सिलिंग करू शकतो ना. थँक गॉड की माझी बायको काउन्सिलेबल आहे. माझी बायको अशी कर्कशा नाही की जी पाहिजे म्हणजे पाहिजेच आणि आत्ताच पाहिजे, अशातली नाही. थँक गॉड. विषय लक्षात येतोय का मी काय म्हणतोय तुम्हाला. आणि ह्या गोष्टींमुळे आपण ज्यावेळेस भगवंताला धन्यवाद देतो, आपण ज्यावेळेस भगवंताच्या चरणाशी सगळं समर्पित करतो, त्यावेळेस आपल्या इगो बाजूला होतो. इगो आहे, कुठल्या तरी गोष्टीचा इगो आहे, म्हणून तर मला लज्जा उत्पन्न होते. विषय लक्षात येतो का. मी एवढा मोठा डॉक्टर आणि एवढं माझं नाव, एवढी माझी इज्जत, एवढी माझी शोहरत, आणि कसं काय असं मी काम करू, असं कसं काय मी त्यांच्यासमोर बोलू, आणि कोण मला काय म्हणेल. लज्जा. ही लज्जा का आलीये, कारण मी स्वतःला काहीतरी समजतोय. विषय लक्षात येतोय का तुमच्या. माझ्याजवळ जर इगो नसेल तर मला लज्जा वाटू शकत नाही. मला माझ्याजवळ जर इगो नसेल तर मला कोणत्याही गोष्टीची भीती वाटू शकत नाही. आणि जेव्हा भीती आणि लज्जा या दोन गोष्टी तुमच्या आयुष्यातून हद्द पार होतात, तेव्हा तुम्ही अनस्टॉपेबल होतात. अनस्टॉपेबल म्हणजे काय, तुम्हाला कोणीही थांबवू शकत नाही, तुम्हाला कोणीही रोखू शकत नाही. पण लज्जा आणि भीती आणि तुमचा इगो एवढा सोपा आहे का जाणं. जवळ 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 अशक्य आहे सामान्य माणसासाठी. त्याच्यासाठी प्रचंड साधना करावी लागेल. प्रत्येक क्षणाला तुम्हाला सजग राहावं लागेल. प्रत्येक कृती करताना सावध राहावं लागेल की कृती मी का करतोय, ही कृती कोण कशा करता करतोय. आणि तुम्हाला सांगतो, प्रॅक्टिकली हे पॉसिबल नाही. मग साधू संतांनी आपल्याला सोपा मार्ग सांगितला. काय की तू जसं म्हणतात ना, नेकी कर और कुएं में डाल, तसं तू कोणतीही कृती करून भगवंताला समर्पित कर. गीता या पूर्ण ग्रंथ वाचल्यानंतर मी ही गीता फक्त एका शब्दात सांगू शकतो. कृष्णार्पित. या एका शब्दात पूर्ण गीता आली. विषय लक्षात घ्या, किती एवढं मोठं पुस्तक असेल, पण या पुस्तकाला जर एका शब्दात मला डिस्क्राईब करायचं असेल तर कृष्णार्पित भावनेत जगणे, हे झालं पूर्ण वाक्य. कृष्णार्पित भावनेत जगणे, किंवा एका शब्दात कृष्णार्पित. कृष्ण म्हणजे कोण, आता ते विषयांतर होऊन जाईल, पण मला सांगायचा मुद्दा काय आहे की कृष्णार्पित भावनेने जर तुम्ही जगलात, कृष्ण म्हणजे परमपिता परमेश्वर जो अनंत आहे. म्हणजे जो मोर पिच्छ घातलेला, मुरली वाजणारा, गोपीच्या मागे फिरणारा, त्या कृष्णाबद्दल मी बोलत नाहीये. नीट विषय समजून घ्या. अरे सर, मग तुम्ही कोणत्या कृष्ण, आम्हाला तर तोच कृष्ण माहिती. ब्रह्मा विष्णू महेश याच्या पलीकडे जे परब्रह्म आहे त्याच्याविषयी मी बोलतोय. ते परब्रह्म ते चराचरात आहे. मग तेच परब्रह्म कृष्णाच्या रूपाने अर्जुनाला गीता सांगतं. तेच परब्रह्म रामाच्या रूपाने, मर्यादा पुरुषोत्तम राम, हे रामायण आपल्या समोर प्रकट करतं. तोच परब्रह्म शंकराच्या रूपाने कैलासावर विराजमान होतो. तोच परब्रह्म गणपतीच्या रूपाने गाणपत्य गणांची स्थापना करतो. या वेगवेगळ्या शक्ती
त्याच एका शक्तीपासून निघालेले आहेत. आणि तुम्हाला सांगतो, ही इज द सन अँड आय एम हिज रे. तो सूर्य आहे आणि मी त्याचा एक किरण आहे. आणि हे सगळे बाकीचे किरण झालेले आहेत. म्हणजे परब्रह्मापासून ब्रह्मा, विष्णू, महेश ह्या 3 शक्ती निर्माण झाल्या. आणि या 3 शक्ती म्हणजे एक निर्माण करणारा, एक प्रतिपाळ करणारा आणि एक नष्ट करणारा. या 3 शक्ती. मग या 3 शक्ती अजूनही 3 मध्ये डिवाइड झाल्या आहेत. त्या 3 कोणत्या? एक प्राणशक्ती, एक चितीशक्ती आणि एक ब्रह्मशक्ती. विषय समजतोय का तुम्ही? विषय समजतोय? आणि या 3 शक्ती याच मायेच्या रूपाने काम, क्रोध, मद, मोह, मत्सर, ईर्ष्या, द्वेष, आळस आणि प्रमाद, दया, प्रेम, भक्ती, श्रद्धा आणि आनंद. मग आता या सगळ्या गोष्टी आपल्या आत आहेत ना. पण जोपर्यंत आपण साधना करत नाहीत, जोपर्यंत चराचरात परमेश्वराला बघून आपण सेवा करत नाहीत, जोपर्यंत आपण सत्संगाची कास धरत नाहीत, तोपर्यंत आपल्याला हे समजू शकत नाही. आणि म्हणून सुरुवात कुठून करायला पाहिजे? सत्संगत्वे निसंगत्वम, निसंगत्वे निर्मोह, निर्मोहत्वे निश्चलतत्वम्, निर्मोहत्वे निश्चलतत्वम्, निश्चलतत्वे जीवन मुक्ती. सत्संगापासून सुरू होते आणि जीवन मुक्तीपर्यंतचा हा प्रवास आहे. यालाच मी म्हणतो चैतन्याचा मार्ग. आणि हा चैतन्याचा मार्ग म्हणजेच डिवाइन पाथ. आणि या डिवाइन पाथवर चालणाऱ्या प्रत्येकाला मी म्हणतो साधक, चैतन्याच्या मार्गावरचा साधक आहे. मग हा रस्ता तुम्हाला कळला, पण हा रस्ता सगळ्यांसाठी सेपरेट आहे. लक्षात घ्या, सगळ्यांसाठी सेपरेट आहे. का? कारण तू आणि मी आत्मरूपाने एकच आहे. आत्मरूपाने आपण एकच आहे, पण शरीर रूपाने वेगवेगळे आहोत. यस ऑर नो? मग शरीर रूपाने तुझे हक्क आणि कर्तव्य वेगळे आहेत, माझे हक्क आणि कर्तव्य वेगळे आहेत. पण आत्मरूपाने आपण सगळे एकच आहोत. मग आत्मरूपाने जर विचारलं तर हा सगळ्यांसाठी चैतन्याचा मार्ग सेम आहे, साधना, सेवा आणि सत्संग. पण शरीर रूपाने प्रत्येकासाठी हा मार्ग वेगवेगळा आहे. आणि म्हणून प्रत्येकाने ज्याच्या त्याच्या पद्धतीने चालायचं आहे. कोणी इथं कधी यायचं, 7:30ला यायचं का 7:45ला यायचं का 8:15ला यायचं, चॉईस इज युअर्स. तुम्ही तुमचं ठरवायचं. विषय लक्षात आला का? फक्त सूत्र ये, जेवढी भक्ती तेवढीच प्राप्ती. तर फिजिकल डायमेन्शन आणि सूक्ष्म डायमेन्शन, स्थूल आणि सूक्ष्म. स्थूल जगातला उद्देश मला समृद्धी प्राप्त व्हावी. जर इथं कोणाला भिकारचोट आयुष्य जगायचं असेल तर मी असं म्हणतो, इथं येऊ नका. काय म्हणतो? इथं येऊ नका. इथं प्रत्येकाने समृद्ध झालंच पाहिजे. आणि समृद्ध होण्याकरता असेल हारे तर देईल खाटल्यावर चालणार आहे काही? तुम्हाला काय करायला लागेल? पुरुषार्थ करायला लागेल. आणि मग सकाळी 9 वाजेपर्यंत झोपून राहील मी, बरोबर की नाही? दिवसभर माशा मारत बसेल, याच्याने पुरुषार्थ घडणार आहे का? अरे अजिबात नाही, अजिबात नाही. जेव्हा तुम्ही मूळ अज्ञानावर घाव घालतात. कोणता घाव येतो? मै देह नाही नश्वर नासी, मै अलख निरंजन अविनाशी. कुऱ्हाडे ही अज्ञानावर घाव घालते आणि अज्ञानाचा समूळ नाश करते. पण पटलं पाहिजे, हे शरीर म्हणजे मी नाही, हे मन म्हणजे सुद्धा मी नाही. शरीर आणि मनाच्या पलीकडे जे शुद्ध नित्य बुद्ध आत्मतत्व आहे ते माझं स्वरूप आहे, हे मला पहिले पटलं पाहिजे. पटल्यानंतर रुजलं पाहिजे, रुजल्यानंतर वाढलं पाहिजे. जेव्हा हे वाढेल तेव्हाच याला शांतीची आणि आनंदाची फळं लागतील. ही शांतीची आणि आनंदाची फळं प्रत्येक व्यक्तित्वाला लागले पाहिजे. आणि माझ्या सद्गुरूंच्या कामनेप्रमाणे, संत श्रेष्ठ ज्ञानोबा माऊलींच्या इच्छेप्रमाणे, पसायदानाप्रमाणे, जो जे जे वांछील तो ते ते लाहो, विश्व स्वधर्म सूर्य पाहो. आजच्या दिवसातला टेक होम मेसेज हाच आहे. लज्जा आणि भीती कुठून उत्पन्न होतात? अहंकारामुळे उत्पन्न होतात, तुमच्या इगोतून उत्पन्न होतात. आणि म्हणून हा इगो
हळूहळू हळूहळू नष्ट करण्यासाठी साधना, सेवा आणि सत्संगाच्या मार्गावर सतत अभ्यास बनत बनत बनजाय. जर घाईघाईत आपण कणिक मळलं, घाईघाईत जर आपण चपाती केली तर ती चपाती चपाती बनत नाही, रोडग्यासारखी लागते. आणि नवरा म्हणतो, ए आज याची काही चपाती केली, बायको म्हणते, नाही हो ते गहूच खराब होते, घाईघाईत केली हे नाही सांगत. विषय लक्षात आला की नाही? अगदी तसंच आहे. तुम्ही जर का घाईघाईत साधना केली तर व्यवस्थित चपात्या बनणार नाहीत. ज्याला समजलं त्याला समजलं, ज्याला नाही समजलं त्याने द्या सोडून. श्री गुरुदेव दत्त.